नमस्कार महाराज मित्रांनो, आपण आज त्याच अँगलला परत उभा आहोत आणि हा तोच प्लॉट आहे जो जिथे आपण 15 दिवसापूर्वी आलो होतो, त्याच्यानंतर 10 दिवसापूर्वी आलो होतो, त्याच्यानंतर 10 दिवसापूर्वी आलो होतो। पूर्ण प्लॉटची कंडिशन एकदम आता जबरदस्त आहे। पण इथून 10 ते 15 दिवस आम्हाला विचाराल तर आमच्या जीवात जीव नव्हता, कारण की करप्याने अक्षरशः थैमान घालणं सुरू केलं होतं। पण जसं बसं कव्हर करून तुम्ही आता बघू शकता की नवीन जो फुटवा निघाला आहे, नवीन फुटव्यावर तुम्हाला कुठेच करपा दिसणार नाही। खाली गरपा लागला होता पण आम्ही कव्हर केला, जसंही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। पण आता आम्ही इथून पुढे काय करू, आम्हाला सगळ्यात मोठं चॅलेंज आहे तुटापासून वाचणं। कारण की मी इथे फिरलो तर आम्हाला तुटा दिसायला लागला, तुटाची आडी दिसायला लागली। दुसरं आहे की आता फ्लावरिंग झाली पाहिजे, सेटिंग झाली पाहिजे, त्याच्या पोटात माल लागला पाहिजे। त्याच्यामध्ये आपण फवारणी घेणार आहोत महाराज इंडिकॅम कंपनीचा फायटिन 50 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप, त्याच्यासोबत नेटिव्हो बायर कंपनीचा 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप आणि त्याच्यासोबत GSP कंपनीचा फायटर येतो महाराज। आता फायटर जी आहे बेस्ट नवीन प्रोडक्ट निघाले आहे, तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, मिथोक्सोफेनोझेट आणि इमामॅक्टिन नावाचा एक घटक टाकला आहे। तो अळीसाठी आणि नागअळीसाठी, थ्रिप्ससाठी, लालकोळीसाठी बेस्ट काम करतो। त्याच्यामुळे तिघं चौघं कामं होतील आणि झाडाला एकांगी ग्रो जबरदस्त येईल। म्हणजे तो अजून स्ट्रेसमधून निघालेला नाही आहे, पण आता त्याची सुरुवात झालेली आहे, वरचे शेंडे निघत आहेत। तर फायटिनने त्याला खूप फायदा होईल, पत्ते चौडे होतील, ग्रीनरी राहील। त्याच्यानंतर 4थ्या-5व्या दिवशी आम्ही स्प्रे घेणार आहोत। त्याच्यामध्ये महाराज इंडोफिल कंपनीचा आपण अवतार घेणार आहोत 2 ग्रॅम प्रति लिटरने। त्याच्यासोबत बायो एम्प्ले आहे ते 10 ml प्रति 15 लिटरला घ्या। त्याच्यामध्ये शिनवा म्हणून एक ट्रॅक्टर ब्रँडचं एक जबरदस्त आईनाशक येतं साहेब, ग्रासिया म्हणून याचंवालं बी येतं गोजरसचं, दोघांपैकी कुठलंही एक घ्या आणि 160 मिली एका एकराला ते वापरा। अशा पद्धतीने आम्ही 2 स्प्रे घेणार आहोत। आता राहिला ड्रीपचा विषय, तर ड्रीपचा विषयला याचं जे आहे फुटवे आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत, म्हणजे फुटव्यांची वाढ पण आम्ही जसे तसे थांबवले आहेत। पण ही व्हरायटी अशी आहे महाराज, हिची ग्रोथ थांबवणं कठीण असतं। जवळजवळ हिला 3 महिन्यानंतर माल हार्वेस्टिंगला सुरुवात होतो, 3.5 महिन्यानंतर। जर दुसऱ्या व्हरायटी घेतल्या तर तुम्हाला 2 महिन्यानंतर हार्वेस्टिंग दिसायला लागते, पण याच्यात थंडीमध्ये तसं होत नाही। तर याची ग्रोथ जबरदस्त राहते। याच्यामध्ये आता काय करावं लागेल आपल्याला, तर याच्यामध्ये इंडिकॅम कंपनीचं मागच्या वेळेस जसं दिलं होतं तसंच आपल्याला थोडंसं शेड्यूल मिळतं जुळतं ठेवावं लागेल। त्याच्यामध्ये इंडिकॅम कंपनीचं 04247 एकरी 3 किलो, त्याच्यामध्ये 1 किलो अमोनियम सल्फेट घ्या किंवा त्यांचं N21 घ्या। तिथून 4 दिवसांनी त्याच कंपनीचं 04748 3 किलो, त्याच्यासोबतही तुम्ही N21 घेऊ शकतात 1 किलोने। आणि त्याच्यानंतर तिथून 4 ते 5 दिवसांनी त्याच्यामध्ये त्यांच्याच कंपनीचं कॅल्शियम नायट्रेट येतं मित्रांनो, ते एकरी 3 किलो घ्या आणि त्याच्यामध्ये बोरान टाका 250 ग्रॅम किंवा अर्धा किलो तुमच्या जमिनीनुसार।